तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आणले आहे इंडियन पोस्ट मध्ये निघालेली भरती पाहूया. चला, आज आहे शेवटची तारीख. तर काही जणांनी फॉर्म भरले नाहीत, त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावे. परीक्षा इंडियन पोस्ट GDS भरती 2026 परीक्षा नाही, मुलाखत नाही, 10वीच्या मार्कवर थेट सरकारी नोकरी. याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यायची नाही, कोणतीही मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू द्यायचा नाही, काही द्यायचं नाही, काय नाही. तुमच्या फक्त 10वीच्या मार्कनुसार मेरिट लिस्ट लागणार, त्याच्यावर सिलेक्शन होणार. फक्त फॉर्म भरायचा आणि मेरिट लिस्ट चेक करायची की आपले नाव आले का नाही. तर चला बघूया काय हे क्रायटेरिया. खाली पदाचे नाव, अपेक्षित जागा. तर पदाचे नाव आहे ग्रामीण डाक सेवक. त्याचे 23,000 जागा सुटलेल्या आहेत आपल्याला. ब्रांच पोस्ट मास्टर त्याचे आपल्याला 3,500 आहेत. असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर त्याच्या 2,000 जागा आहेत. आणि एकूण जागा आहेत टोटल 28,740. 28,740 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता फक्त काय बघा, फक्त 10वी पास लागते. गणित आणि इंग्रजी विषय अनिवार्य. तुमचा 10वीला इंग्रजी आणि गणित विषय फिक्स असतोच, कारण तो सगळ्यांना कॉमन आहेच. आणि स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक. म्हणजे काय, स्थानिक भाषेचं ज्ञान आवश्यक म्हणजे काय, समजा तुम्ही महाराष्ट्रात फॉर्म भरताय, तर तुम्ही तिथं राहताय, तुम्हाला तिथली भाषा आली पाहिजे. महाराष्ट्रात मराठी बोलली जाते, म्हणजे तुम्हाला मराठी आली पाहिजे. तुम्ही गुजरातमध्ये फॉर्म भरताय, तर त्या गुजरातमधली तुम्हाला गुजराती आली पाहिजे. अशा भाषा आहेत. म्हणजे नाही का, तर कर्नाटकचा भरताय, तुम्हाला तिथं कन्नड आली पाहिजे. मध्य प्रदेशमध्ये भरताय, त्यांची भाषा हिंदी कोणती असेल ती आली पाहिजे. अशी भाषा, त्याला भाषेचे स्थान आवश्यक असे म्हणतात. वयोमर्यादा तुम्हाला 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता. राखीव प्रवर्गासाठी शासनानुसार ते SC साठी 5 वर्ष सूट, OBC साठी 3 वर्ष सूट आहे. परीक्षा फी काय आहे तर 100 रुपये आहे. OBC ही आणि SC साठी फी माफ आहे. म्हणजे तुम्ही फॉर्म भरा. OBC वाल्यांसाठी EWS साठी 100 रुपये आहे. आणि बाकी कोण SC ST PWD त्यांच्यासाठी फी माफक आहे. महिलांसाठी पण माफक आहे. पगार काय आहे तर पगार 10,000 ते 29,000 पर्यंत आहे रुपये दर महिना. ते तुम्हाला तुमचे कामानुसार, म्हणजे नाही का, 1 वर्ष झालं की पगार वाढत जातो, असा विषय आहे. आणि नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत. तुमच्या जिल्ह्यांच्या जागांसाठी नोटिफिकेशन पहा. म्हणजे नाही का, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी, आता तुम्ही महाराष्ट्रात फॉर्म भरलाय, समजा पुणे जिल्ह्यात भरलाय, तर मग त्या पुणे जिल्ह्यातले तुम्हाला 10 असे पोस्ट ऑफिस निवडायचे असतात. मग त्या कोणत्या 10 पुणे जिल्ह्यात सुटलेत ते तुम्ही 10 लोकेशन टाकायचे. त्यानुसार तुमचे जिथं तुम्ही बसताय त्या जागेवर तुम्हाला सिलेक्ट केलं जाणार. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तुम्हाला खाली लिंक देतो. आणि अर्ज करायची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2026 आहे. परीक्षा नाही, निवड फक्त 10वीच्या गुणांवर. आताच तुम्हाला सांगितलंय, कोणतीही परीक्षा नाही, कोणतेही एक्झाम नाही, मुलाखत नाही, काय नाही. डायरेक्ट तुम्ही फक्त फॉर्म भरायचा आणि 10वीच्या गुणांवर तुमची मेरिट लिस्ट लागणार. काय अडचण नाही. फक्त फॉर्म भरा, 100 रुपये ऑनलाईन भरायचे, होऊन जाते. ओके, काय ना. मग काही हे इंग्लिशमध्ये दिले. आत्ताच मी तुम्हाला सांगितले की नाही का, मॅथ आणि इंग्लिश आर कंपल्सरी. म्हणजे नाही का, 10वीचे तुम्हाला गणित आणि इंग्लिश विषय हे अनिवार्य, म्हणजे तुम्हाला लागतात. म्हणजे ते आपल्याला असतातच, त्यात काही विषयच नाही. त्यामुळे काय अडचण नाही. चला, असू द्या, खाली लिंक देतो. लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. 10वीच्या मुलांनी 12वीच्या पुढे कोणीही भरू शकतं फॉर्म. 10वीच्या पुढे म्हणजे ज्यांच्याकडे 10वीचं मार्कशीट आहे ते कोणीही भरू शकतं. चला, असू द्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि तुम्हाला आहे ना, जर कोणाला फॉर्म भरायला येत नसेल तर माझा नेक्स्ट व्हिडिओ आहे, त्याच्यात तुम्हाला सांगतो की फॉर्म कसा भरायचा, काय करायचा. तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. चला, धन्यवाद. थँक्यू.